व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय शिपाई प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आपण पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला 100% उपयोगी पडेल। तर या अगोदर मित्रांनो थोडीशी आपली जाहिरात या ठिकाणी या स्क्रीनवर पाहू शकता। मित्रांनो, नुकतंच मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये आपल्या बऱ्याच कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचा हा फीडबॅक आहे, तुम्ही वाचू शकता। तर स्पष्ट आपला जो कंटेंट्स आहे, मटेरियल्स आहे, स्टडी मटेरियल्स त्यांना 100% फायदा झालेला आहे। जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा बरेच कॅन्डिडेट्स आपले जॉईन झालेले होते आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये क्लर्क म्हणून जॉईन झालेले आहेत। आणि तुम्हालाही हे डाटा बाय करायचा असेल तर कंबो पॅक आपण तयार केलेले मित्रांनो, अतिशय अत्यंत अल्प दरामध्ये त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि त्याच पद्धतीने लिपिक या पदासाठी जर तुम्हाला ऑनलाइन टेस्ट सिरीज पाहिजे असतील तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाइन टेस्ट सिरीज सोडू शकता। प्रश्न क्रमांक 1, पहिला प्रश्न पहा, या ठिकाणी काय देण्यात आले, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर प्रश्नाचं लेवल समजून घ्या, कारण मुंबई उच्च न्यायालय शिपाई हा जो पद आहे केवळ 7वीवर आहे। त्याच पद्धतीने आपण क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत आणि हे खास तुमच्यासाठी सराव प्रश्नसंच देखील आपण या ठिकाणी घेत आहोत। आणि हा सराव प्रश्नसंच आपण झाल्याच्या नंतर टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत आहोत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। पुढचा प्रश्न, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, लोकमान्य टिळक। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, यशवंतराव चव्हाण। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे। सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, धूपगड। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोयना हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोयना हे धरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यानंतर अतिशय IMP पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साखरेचा जिल्हा म्हणतात? म्हणजेच महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्याला साखरेचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, तोरण किल्ल्याला शिवाजी महाराजांनी काय नाव दिलेले आहे? तर मित्रांनो, तोरण किल्ल्याला शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिलेले। अत्यंत IMP प्रश्न आहेत मित्रांनो, IICT एक्झामला पडू शकतात, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे तयारी करा। पुढचा, पावनखिंड ही लढाई कोणाशी संबंधित होती? तर पावनखिंड ही लढाई बाजी प्रभू देशपांडे यांच्याशी संबंधित होती। पुढचा प्रश्न, गेटवे ऑफ इंडिया कोठे आहे? तर गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे। महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर या ठिकाणी महाराष्ट्राची उपराजधानी आहे मित्रांनो, नागपूर। पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे कोणता सत्याग्रह केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळे सत्याग्रह केला। आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे। पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? तर पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे मित्रांनो पहिले राज्य आहे राजस्थान। गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो। पुढचा प्रश्न, अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, शेकरू। वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, बंकिमचंद्र चॅटर्जी। भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम
अफजल खानचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला? तर अफजल खानचा वध प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी झाला. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण आहेत? मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे काय आहेत? संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर डॉक्टर B.R. आंबेडकर. महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाशिकमध्ये. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? तर पॅरिस मध्ये. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? देवेंद्र कुमार उपाध्याय. तर अशा प्रकारचे अत्यंत IMP प्रश्न आपण तेवढेच IMP प्रश्न युट्यूब चॅनल्सवर फ्रीमध्ये अपलोड करत असतो आणि प्रीमियम कंटेंट सुद्धा आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलेलं असेल की प्रीमियम कंटेंट कशा पद्धतीचं असेल. एक्झाम्पल्स तुम्ही ह्या प्रश्नपत्रिकाचा ऍज इट इज डेमो म्हणून पाहू शकता युट्यूबवरचे प्रश्नपत्रिका. तर मित्रांनो, ऑथेंटिक माहिती आणि ऑथेंटिक सर्व गोष्टी डाटा आपण प्रोव्हाइड करत असतो आणि शेवटपर्यंत तुम्हाला आपलं मार्गदर्शन असते. कोणत्याही एनी टाइम कोणताही अडचण असेल तर आपण सॉल्व्ह करत असतो. तर जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना आणि आपल्या युट्यूब, टेलिग्राम, इन्स्टा चॅनलला सबस्क्राईब करा.